पौर्णिमेच्या चंद्राच्या उजेडात तो सरळ मार्गाने गेलेला हायवे भकास अशा निळसर रंगाने उजळून निघालेला. त्याच हायवेवरून एक फटफट असा मोठा आवाज करत बुलेट वेगाने धावत चाललेली. बुलेटचा हेडलाईटचा पिवळसर प्रकाश समोरचा रस्ता उजळून गेलेला. बुलेटवर 40 वर्षीय ऋतिक सक्सेना बसलेले आणि त्यांच्या मागे त्यांचा 12 वर्षांचा मुलगा मयंक बसलेला. पप्पा, केव्हापर्यंत पोहोचू आपण? मयंकने विचारलं. परंतु बुलेटच्या फटफट आवाजामुळे त्याच्या वडिलांना त्याचं बोलणं ऐकू गेलं नाही. तसं मयंकने नकारार्थी मान हलवली व त्याच्या वडिलांच्या खांद्याला हाताने 2 वेळा डिवचलं. तसे ऋतिक यांनी बुलेटचा साऊंड बटनमार्फत म्यूट केला. बुलेटचा आवाज बंद होताच एक सुनसान जीवघेणी शांतता पसरली. पुढे पाहतच ऋतिक म्हणाले, काय झालं मयंक? काय म्हणतोस? ऋतिक यांनी विचारलं. परंतु मयंकचे भीतीने मोठे झालेले डोळे आता बुलेटचा आवाज थांबताच आजूबाजूला वळालेले आणि इतका वेळ जंगलाच्या ह्या सुनसान शांततेपासून अजाण असलेल्या जंगलातल्या शांततेचा विषारी अर्क त्याच्या देहाला स्पर्शित व्हायला सुरुवात झालेली. मयंक मागून काहीही बोलत नाही हे पाहून ऋतिक यांनी पुन्हा जरा मोठ्या आवाजात विचारलं, मयंक, अरे काय झालं? काय सांगत होतास? ऋतिक यांनी विचारलं. ऋतिक यांच्या मोठ्या आवाजाने मयंकने आपल्या वडिलांकडे पाहिलं व म्हणाला, पप्पा, ते मी विचारत होतो की घरी पोहोचायला अजून किती टाईम लागेल? मयंकने असं म्हणतच पुन्हा जंगलातल्या गर्द झाडांआड लपलेल्या अंधारात पाहिलं. तसं त्याला एक क्षण असा भास झाला की या काळोखातल्या झाडांच्या खोडाआड कोणीतरी लपून आपल्याला पाहत आहे. दूर एका टेकडीवर नरलांडगा चित्कार फोडत विवळला. त्याच्या डोक्यावर आकाशातला पौर्णिमेचा चंद्र दिसत होता. त्या चंद्राजवळून 4-5 काळी पिशाच्य निशाचर वटवाघळं पंख फडफडवत उडत गेली. थंड हवेच्या तालावर वाहत हा आवाज येऊन मयंकच्या कानांवर आदळला. तसा तो जरा घाबरला. पप्पा, हा आवाज? मयंकने जरा घाबरत विचारलं. मयंक, हे जंगल आहे बाळा आणि इथे असे वेगवेगळे विचित्र आवाज ऐकू येत असतात, ऋतिक म्हणाले आणि त्यांनी आपल्या पायाने बुलेटचा अजून एक गिअर शिफ्ट केला. उजव्या हातात असलेला एक्सलेटर हळूच पिळला. गाडी वेगानं धावू लागली. पप्पा, हां बेटा. पप्पा, मी तुम्हाला असं का सांगत होती की हा रस्ता चांगला नाही, इथे कुठे रस्त्यात गाडी थांबवू नका? मयंकने न समजून आपल्या पप्पाकडे पाहिलं. त्याच्या त्या वाक्यात ऋतिक जरा मस्तीच्या स्वरात हसला व म्हणाला, अरे मयंक, तुझी मम्मी एकदम भित्री आहे रे. तिला वाटतं इथे कालचा छलावा आहे. कालचा छलावा म्हणजे? मयंकने जरा उत्सुक, कुतूहल, जिज्ञासात्मक स्वरात विचारलं. त्यावर ऋतिक यांनी साईड मिररमधून एक गंभीर कटाक्ष मयंकवर टाकला व सांगत म्हणाले, मयंक, आपल्या मानवी विचारांपलीकडे एक अज्ञात वेगळं जग आहे ज्याला तिमिर म्हटलं जातं. या जगात मने अपरिचित, अनोळखी अस्तित्व राहतात, जसं की एलियन्स. काही वक्त असे असतात ज्या क्षणी या तिमिराचे द्वार पृथ्वीवर उघडतात आणि त्या द्वारातून या वाईट शक्तीचा प्रवेश मानवी लोकांत होतो. असाच एकदा भारत स्वतंत्र होण्याअगोदर 1945 साली या जंगलात तिमिराचा द्वार उघडला गेलेला आणि लोकांच्या मते इथे काळ नामक राक्षसाचा छलावा पिशाच्य अवतरला, जो दिवसा रात्री मध्यरात्री इथून जाणाऱ्या माणसांना भ्रमदृश्य दाखवून त्यांचे ॲक्सिडेंट करवत असायचा. अजूनही इथे तसा प्रकार क्वचित घडतो असं मी ऐकलं आहे. आणि हे सुद्धा ऐकलं आहे की तो काळपिशाच्य छलावा तुझ्या वयाच्या पोरांना जास्त घाबरवतो, कारण त्याला भीतीने भ्यायलेलं कोवळं माणसाचं काळीज खायला खूप आवडतात. मयंकने त्याच्या वडिलाच्या तोंडून ऐकताच त्याची भीतीने बसल्या जागी हालत खराब झाली. हातपाय थरथर कापू लागले. काळजाच्या पिंजऱ्याचं
हृदय धडधड करत दार थोपटू लागलं. पण मयंक, माझं या असल्या गोष्टींवर काडीचाही विश्वास नाही आणि तूही ठेवू नकोस, कारण या गोष्टी फक्त कल्पनेमध्ये सत्य असतात. बाकी रिअलमध्ये सर्व खोटं असतं. फट असा आवाज झाला. गाडीचं चाक पंक्चर झालेलं. ऋतिक यांचा गाडीवरचा ताबा ढासळू लागला. गाडीचं हँडल थरथरू लागलं. पप्पा, सांभाळून, मयंक मोठ्याने ओरडला. ऋतिक यांनी क्लच दाबून बुलेटचे गिअर उतरवले. मग कसं तरी गाडीचं स्पीड कमी केलं व मागचा गिअर पायाने खाली दाबत बुलेटला करकचून ब्रेक मारला. चक सुई असा आवाज करत गाडी जागीच थांबली. मागचा काळा टायर रस्त्यावरून घसरत रस्त्यावर काळा उरण उमटवत थांबला आणि तोच वातावरणात टंग टंग भयंकर असे कानाचे पडदे फाटावे, छातीतला काळीज फुटावा असा घड्याळाचा टोल्यांचा आवाज घुमला. ऋतिक, मयंक दोघा पितापुत्राने गरकन उजव्या बाजूला मान वळवून पाहिलं. तसे त्या दोघांना समोर एक लोखंडी काळ्या सळ्यांचा गेट दिसला. गेटच्या वर सफेद अक्षरात नाव लिहिलेलं, कोरम कब्रस्तान. गेटच्या आतून आपल्या गाढ कधीच न उठणाऱ्या या निद्रेत झोपलेल्या मुर्द्यांची घर रूपी कब्र दिसत होत्या, ज्या कबरेवरून गडद रेशमी धुके मंद गतीने वाहत जात होते. त्या कब्रस्तानात दूर एक चर्च होता, ज्या चर्चच्या क्रिस्टलच्या शिखरावर मोठं घड्याळ बसवलेलं, ज्यात 12 वाजल्याचे टोल पडत होते. काय झालं पप्पा, अशी अचानक गाडी का थांबवलीत? मयंकने घाबऱ्या स्वरात विचारलं. टायर पंक्चर झाला आहे बेटा. मग आता काय करायचं? मयंकने जरा भीत विचारलं आणि नकळत त्याची नजर कब्रस्तानाच्या गेटमधून आत गेली. तसा त्याच्या नजरेला 5 सेकंदाकरिता एक आश्चर्यचकित करणारं दृश्य दिसलं. त्या कब्रस्तानात एके कबरीजवळ गडद सफेद रंगाच्या धुक्यात मयंकसारखा दिसणारा सेम हुबेहूब एक मुलगा मयंकला दिसला. अंगात तेच कपडे, हाफ शर्ट, निळी फुल जीन्स. फक्त फरक इतकाच की त्या मुलाची कातडी रक्तपिशाच्याने चोखून प्यायल्यासारखं, शरीराची कातडी दुधासारखी सफेद होती. डोळ्यांखाली काळी काजळी वर्तुळं होती. चेहरे अगदी निर्विकार, कसलेही भाव न ठेवता ती आकृती प्रेतासारखी उभी होती. मी तर इथे आहे, मग हा कोण आहे? मयंक जरा भीतच म्हटला. त्याच्या डोळ्यात अविश्वसनीय भाव पसरलेले, चेहरा भिवून कासावीस झालेला. त्याचं ते वाक्य ऋतिक यांनी ऐकलं. काही म्हणालास मयंक? ऋतिकच्या वाक्यावर मयंकने त्याच्या पप्पाकडे पाहिलं व म्हणाला, पप्पा, तिथे कोणीतरी मुलगा आहे जो सेम माझ्यासारखा दिसतोय. मयंकने खालावलेल्या स्वरात उच्चारत हात कब्रस्तानाच्या दिशेने दाखवला. झटकन एकदाच दोघांनी कब्रस्तानात पाहिलं. तसे मयंकचे डोळे आश्चर्याने विस्फारले. भीतीने त्याचा चेहरा पांढरा पडला, कारण काही मिनिटं अगोदर मयंकसारखा दिसणारा तो मुलगा आता तिथे नव्हता. मयंक, मी सध्या जॉगच्या मूडमध्ये नाहीये, तर प्लीज अशी मस्करी करू नकोस. पप्पा, आई शपथ, तिथे. मयंक पुढे काही बोलणार तोच मध्येच ऋतिक म्हणाले, मयंक, बस म्हटलं ना, विषय क्लोज कर आणि गाडीवरून उतर. ऋतिक गंभीर स्वरात म्हटले. दोघेही गाडीवरून उतरले. ऋतिक गाडीच्या पहिल्या टायरपाशी खाली बसत टायरचं निरीक्षण करू लागले. टायरची ट्यूब फुटली होती. चाक पूर्ण पंक्चर झालेलं. शट, इथे कुठे मेकॅनिक पण नाही. आता काय करायचं? ऋतिक निराशाजनक स्वरात म्हणाले. मयंक त्याच्या वडिलांच्या मागे एकटा उभा होता. तोच त्याच्या खांद्यामागून एक हाताचा पंजा आला. त्या पंजाने त्याच्या खांद्यावर 2 वेळा थोपटलं. तसं जरा भीतच पटकन मयंकने मागे वळून पाहिलं, परंतु मागे पौर्णिमेच्या प्रकाशात उजळून निघालेल्या रस्त्याशिवाय काहीही नव्हतं. चांदण्याच्या निळसर प्रकाशाने उजळून निघालेल्या त्या सुनसान हायवेचा काळा अंधार विषाच्या सावटासारखा मयंकच्या छातीत भीतीची दातखिळी बसवत आत घुसला. इथे तर कोणीच नाहीये.
मयंक स्वतःशीच म्हणाला व गरकन मागे वळाला. तसं त्याला दुसरा धक्का बसला, कारण समोर उभी त्याच्या पप्पांची गाडी व ऋतिक दोघे गायब झालेले. पप्पा, पप्पा कुठे गेलात तुम्ही? मयंक मोठ्याने ओरडू लागला. आजूबाजूला अंधारात रस्त्यावर कुठे त्याचे वडील दिसतात का ते पाहू लागला. तोच त्याला मागे पाहता दूर त्याचे वडील उभे दिसले, परंतु किती वेगळे. शरीराचा रंग बर्फासारखा निळा पडलेला, डोळ्यात सापासारखी हिरवी बुबळे होती, कान सशासारखा लांब झालेले खालीवर होत होते, हातांची नख चांदीसारखी वाढलेली, पाय उलटे झालेले. तोच ते जे काही ध्यान होतं ज्याने ऋतिक यांचं रूप घेतलेलं. त्याने हात वर करून मयंकला आपल्या दिशेने येण्याचा इशारा केला व उलट्या पावली मागे मागे चालत जाऊ लागला. पप्पा थांबा. मयंक रडकुंडीला आलेला. त्याच्या वडिलांना असं दूर जाताना पाहून तोही त्या दिशेने धावला. आपण इकडे मागे आणि इकडे मागे. काही वेळा अगोदर जी गाडी आणि ऋतिक गायब होते ते पुन्हा तिथे अवतरलेले. जणू मयंकच्या नजरेत चकव्याने भ्रम निर्माण करून त्याने ऋतिक यांना गायब केलेलं. मयंक, मयंक अरे कुठे जातोयस? ऋतिक मयंकला मोठ्याने आवाज देत होते, परंतु ऋतिकला काही केल्या ते ऐकू जात नव्हते, कारण त्या मेंदूवर चकव्याचा फसवा फास अटकलेला. त्याला आजूबाजूचं अस्तित्व जाणवत नव्हतं. समोर काळ्या सडसडी डांबरी रस्त्यावरून ऋतिक ह्याचं रूप घेतलेलं तो काळ छलावा उलट्या पावलांनी धावत जात होता. मयंक, ज्याला वाटत होतं की हे आपले वडील आहेत, तो सुद्धा त्या छलावारूपी आपल्या मृत्यूच्या मागे धावत जात होता. तोच मयंकच्या पुढ्यात धावणारी ती आकृती धुक्याच्या डोहात शिरली व एकदम भस्कन धुक्यात गायब झाली. आपले वडील धुक्यात गायब झाले पाहता मयंक भीतीदायक रडवेले भाव चेहऱ्यावर ठेवत जागीच थांबला व तेवढ्यात पुढे जे घडलं ते मानवी कल्पनेची थेर उडवणारं होतं. फट फट असा आवाज करत धुक्यातून मयंकला आपल्या वडिलांची बुलेट येताना दिसली व त्या बुलेटच्या मागे मयंक बसलेला. पण हा मयंकसारखा दिसत नव्हता. त्याचे डोळे गुलाबी रंगाने चमकत होते, त्यात पिवळ्या रंगाचा ठिपका होता, काळ्या कोळशासारखे दात होते, सशासारखे काळे कान होते जे खालीवर होत होते. हे काहीतरी वेगळंच होतं, तर्कापलीकडचं, काळोखात वळवळणारं, विचित्र, मानवाच्या विचारांमध्ये न बसणारं. पप्पा, मी इथे आहे. तो भूत आहे, त्याला उतरवा. मयंक मोठ्याने ओरडत म्हटला, पण नाही. त्याच्या वडिलांनी त्याचा आवाज ऐकला नाही. गाडी हळूहळू करत पुढे जाऊ लागली. तसा पुन्हा मयंक गाडीच्या मागे धावू लागला. पप्पा थांबा. मयंक हात करत रडत विवळत आवाज देत होता. मयंकपासून दूर 40 मीटर अंतरावर ऋतिक उभे होते. ऋतिक यांनी आजूबाजूला पाहिलं. तिथे त्यांच्या व्यतिरिक्त कोणीही नव्हतं. मग मयंक असा वेड्यासारखा का वागत होता? नक्की त्याला काय दिसत होतं? मयंक धावत पळत ऋतिक यांच्या दिशेने आला. तसा ऋतिक यांनी दोन्ही हातांनी त्याला पकडलं. मयंक, मयंक बेटा, कोणाला आवाज देतोयस तू? मी तर इथेच उभा आहे ना. ऋतिक यांनी काळजीमयी नजरेने मयंकला पाहिलं, पण मयंकच्या चेहऱ्यावर ओळखीचे भाव नव्हते. चेहरा भीतीने न्हाऊन निघालेला, डोळे कासवागत मोठे झालेले, दात खीळ बसून दात वाजत होते, कारण मयंकला समोर त्याचे वडील ऋतिक नाहीत तर कालरूपी छलावा दिसत होता. त्याचं सारं शरीर काळ्या रंगाचं होतं. व्ही आकाराचा चेहरा होता, पांढरे टोचकुले दात होते, डोक्यावर हिरवी शिंगे होती, डोळे पिवळ्या रंगाने चमकत होते. त्यात एका डोळ्यात सफेद रंगाचा ठिपका होता, तर दुसऱ्या डोळ्यात पिवळ्या रंगाचा, खाली लाल रंगाची धोती होती. कसा पकडला रे पोरा? मी आता तुझं काळीज काढून खाणार. तुझ्या भीतीचा वास येतोय मला. गोड असणारं मग काळीज खायला. काळ आपल्या भयंकर घोगऱ्या बसाड्या आवाजात उच्चारला. नाही नाही, सोड मला.
मयंकने ऋतिक यांच्या हातावर हात मारायला सुरुवात केली. मयंक, असं का वागतोयस? काय होतंय तुला? ऋतिक म्हणाले खरे, परंतु मयंकपर्यंत त्यांचा आवाज जात नव्हता. उलट मयंकला समोर त्याचे वडील नाही तर तो छलावा दिसत होता. मारून खाईल मी तुला, ते ध्यान पुन्हा हसत म्हणालं. मयंकने त्या ध्यानाच्या बाजूने दूर मागे पाहिलं. दूर रस्त्यावरून ऋतिक यांची बुलेट त्या खोट्या मयंकसोबत लाल लाईट दाखवत वेगाने जात होती. पप्पा, पप्पा, मी इथे आहे, मला वाचवा, मयंक मोठ्याने ओरडू लागला. मयंक बेटा, मी तुझ्या समोर आहे, तिकडे काय पाहतोयस? ऋतिक यांना काहीही कळून येत नव्हतं की काय घडत आहे. आपण समोर असताना मयंक मागे का पाहत आहे? शेवटी ऋतिक यांनी एकदा मागे वळून पाहिलं. तसे त्यांच्या नजरेला मागच्या काळोखात सरळ गेलेला हायवे दिसला. परंतु मागे पाहत असतानाच अचानक ऋतिक यांना आपल्या हाताला कसला तरी चिकट चिपचिपीत द्रव पकडल्यासारखं जाणवू लागलं आणि तोच त्यांनी समोर वळून पाहिलं. आणि जे दृश्य त्यांना दिसलं, जे पाहून त्यांची भीतीने बोबडी वळाली. अंगभर नसानसांत रक्तांच्या धमन्यात, मेंदूतल्या विचारांत भीतीचा विष पसरला. कारण समोर त्यांनी हातात मयंकचं 3 फूट उंच हाडांचं कंकाळ पकडलेलं, ज्या कंकाळावर मयंकचेच कपडे होते आणि त्या कंकाळाच्या खोपडीचा जबडा किन्नरी आवाजात हसत हालत होता. ऋतिक हे दृश्य पाहून घाबरले, 2 पावलं मागे गेले आणि आता मात्र चकव्याने मोठा माइंड गेम खेळायला सुरुवात केली. मयंकला आता आपल्या समोर त्याचे वडील ऋतिक दिसू लागले. पप्पा, तुम्ही इथे आहात, मयंक खुश होत म्हणाला. त्याने दोन्ही हात वर केले व दुडू धावत ऋतिक यांच्या दिशेने येऊ लागला. ऋतिक यांना मात्र ते कंकाळाचं प्रेत आपल्या दिशेने हात वर करते किन्नरी आवाजात हसत येताना दिसत होतं, जे पाहून ते भीतीने गोठून गेलेले. त्यांनी सुरक्षा खातर आजूबाजूला काही मिळतं का ते पाहायला सुरुवात केली आणि रस्त्याच्या बाजूलाच त्यांना एक जाडजूड लाकूड दिसला. तोच त्यांनी उचलला व समोरून आपल्या दिशेने धावत येणाऱ्या त्या ध्यानाच्या डोक्याच्या मधोमध फटकन जोरात मारला आणि त्याच क्षणी ऋतिक यांच्या कानावर ओळखीचा वेदनेने ओरडण्याचा आवाज कानांवर पडला. विस्फारलेल्या डोळ्यांनी भय, आश्चर्य, नवल, अस्वस्थता या सर्व मिश्रित नजरेने ऋतिक यांनी खाली जमिनीवर पाहिलं. खाली रस्त्यावर डोक्याची कवटी फुटून रक्ताची नदी रस्त्यावर वाहत जात होती. त्या फुटलेल्या कवटीतून मेंदू अर्धा बाहेर आलेला दिसत होता व सताड उघड्या निर्जीव डोळ्यांचं मयंकचं प्रेत ऋतिक यांना पाहत होतं. मयंक, हे भगवान, हे काय केलं मी? माझ्याच पोराला मारलं. ऋतिक यांनी हंबरडा फोडला. धाय मोकलून ते रडू लागले. 30 मिनिटानंतर रस्त्या बाजूला एक सायरन वाजवत ॲम्ब्युलन्स उभी दिसत होती. बाजूलाच एक पोलीस जीप उभी होती. त्या जीपच्या कैदी बसतात त्या जागेवर ऋतिक यांना आरोपी म्हणून बसवलेलं एक कॅमेरामन मयंकच्या प्रेताचे फोटो काढत होता. प्रेतासमोर 2 पोलीस उभे होते. एका पोलिसाचं नाव होतं भरवानंद, दुसऱ्या पोलिसाचं नाव होतं अंडुनाथम फ्रॉम केरळा पोलीस हाय डिपार्टमेंट. भरवा सर, सेम मर्डर त्याच ठिकाणी, फक्त प्रकार वेगळा, अंडुनाथम म्हणाले. अंडुनाथमजी, हा रस्ताच झपाटलेला आहे, माहिती आहे ना? भले कोण बाप आपल्या मुलाला मारू शकतो. नक्कीच त्या अभद्र मनहूस कालच्या छलाव्याने हे खून घडवून आणले. भरवा सर तर्क लावत म्हटले. खरं आहे सर, असंच असेल, अंडुनाथम म्हणाले. चल निघूयात, रात्र फार झालीये, नाहीतर आपलं पण असंच प्रेत पडेल इथं, भरवा सर म्हणाले. वॉर्ड बॉईजनी प्रेत स्ट्रेचरवरून उचलत ॲम्ब्युलन्समध्ये टाकले. पोलीस जीप ॲम्ब्युलन्स वेगाने धावत रस्त्यावरून जाऊ लागली. गाडी वेगाने धावत जात होती. तोच ऋतिक यांच्या कानांवर मयंकचा आवाज ऐकू आला. पप्पा, पप्पा. ऋतिक यांनी मान वर करून
आवाजाच्या दिशेने बाहेर पाहिलं तसं त्याच्या निराश चेहऱ्यावर हसू फुललं, कारण दूर रस्त्यावर मधोमध मंद धुक्यात मयंक दोन्ही हात वर करून ऋतिक ह्यांना बोलावत उभा होता. पप्पा, आहो या ना, माझ्या जवळ या ना, मला सोडून नका ना जाऊ. हो हो, आलो बेटा. ऋतिक ह्यांच्या डोक्यावर जणू परिणाम झालेला. त्यांना हे मान्यच नव्हतं की आपला मुलगा मृत झाला आहे. ऋतिक ह्यांनी पटकन पोलीस जीपच्या गाडीच्या मागचा दरवाजा उघडला. हवालदाराने ते पाहिलं. साहेब थांबा, हवालदार असं म्हणतो ना म्हणतो तोच ऋतिक ह्यांनी रस्त्यावर उडी घेतली व क्षणार्धात पुढचं दृश्य बदललं. ऋतिक ह्यांना आपल्या समोर खोल खाई दिसली, कारण गाडी घाटावरून जात होती व ऋतिक ह्यांनी रस्त्यावर नाही तर घाटातल्या खोल काळोखी अंधाऱ्या दरीत उडी घेतली होती व जरा दूर तो काळ छलावा उभं राहून दात विचकत खांदे हलवत खदाखदा हसत होता.